कोल्हापूर जिल्ह्यामधल्या करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीने एक अजब ठराव मंजूर केला। मुस्लिम मतदारांची नवीन नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट न करण्याच्या ठरावामुळे सध्या ग्रामपंचायतीवरती टीकेची झोड उठतेय। ग्रामपंचायतीच्या ठरावाची प्रत व्हायरल झाली आणि एकच गोंधळ उडाला। या अजब आणि संविधान विरोधी ठरावाची राज्यभरात चर्चा झाल्यावर आता शिंगणापूरच्या सरपंचांनी सारवासारव करत माफी सुद्धा मागितली आहे। मुस्लिमांना असा काही टार्गेट करण्याचा प्रयत्न नाही आहे। आमची हीच भूमिका आहे की जे बांगलादेशी नागरिक गावच्या हद्दीत मिळाले होते ते भारतीय नागरिकत्वावर राहत होते आणि त्यामुळे बांगलादेशी नागरिक निकष न पूर्ण करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना इथं मतदानास मज्जाव करावा अशी आमची भूमिका होती आणि त्याबद्दल आम्ही चर्चा केली। आता हा ठराव करण्यात आला आणि त्यानंतर तो व्हायरल झाला, त्यावर सही पण आहे। पण जेव्हा ही आमच्या चूक लक्षात आली तेव्हा आम्ही काल लागलीच त्यावर माफी मागितली आणि आजही सर्वांच्या पुढे मी माफी मागते। त्या घटनेवरून आता कोल्हापुरातल्या मुस्लिम संघटना सुद्धा आक्रमक झाल्यात। शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या बरखास्तीची मागणी संघटनांकडून केली जाते। मोजे शिंगणापूरनं ज्या ग्रामपंचायतनं जो ठराव केला तो जाणून बुजून केलेली साजिश आहे आणि या साजिशच्या तहतवर यांनी हे केलेलं आहे आणि ह्या सर्वात प्रथम ही ग्रामपंचायत बरखास्त झाली पाहिजे आणि ग्रामसेवक निलंबित झाला पाहिजे। ग्रामसेवक म्हणजे तो त्या संस्थेचा प्रशासक आहे। तर भारतीय राज्यघटनेनुसार मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे। कोणत्याही समाजाला किंवा व्यक्तीला मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यापासून रोखता येत नाही। त्यामुळे घडलेलं प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफांनी दिले आहेत। सकाळी मी प्रसार माध्यमामध्ये बातमी वाचली आणि मला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की अशा प्रकारचा ठराव हे कशी करू शकतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे, देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना त्यांना मताचा अधिकार आहे आणि नंतर ही त्यामध्ये आलं की जी चूक झालेली होती त्यावर माफी मागितली। बांगलादेशी मधल्या येणाऱ्या लोकांसाठी असं काहीतरी मी वाचलं। मला वाटतं की याची गंभीरतेनं शासन चौकशी करते आणि मला वाटते याबाबत योग्य ती कारवाई शासन करेल। तर शिंगणापूर महानगरपालिकेच्या ठरावावरून इम्तियाज जलील यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत। तर नितेश राणेंनी ग्रामपंचायतीच्या ठरावाचं स्वागत केलंय। बहुतेक ते ग्रामपंचायतांना असं वाटलं असेल की आम्ही काय वेगळं करत आहे। हे सरकारची भूमिका आहे की मुस्लिमांना सर्व स्तरातून आपल्याला वगळायचं आहे। केंद्र सरकारने हे तर स्पष्ट करून सांगितलेलं आहे की आपल्याला मुस्लिम समाजाला एक वेगळंच हे द्यायचं आहे। आता मला असं वाटतं की जे मुस्लिम समाजाचं वोटिंग राईट आहे ते फक्त हेच राहिलेलं आहे की त्यांचं वोटिंग राईट आपण कसा हिसकावून घेऊ शकतो। शिंगणापूर गावाच्या हिंदू समाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। हिंदू राष्ट्राला भक्कम बनवण्यामध्ये एक महत्त्वाचं पाऊल शिंगणापूर गावाच्या ग्रामस्थांनी टाकलेलं आहे। ह्याचंच अनुकरण ज्या दिवशी महाराष्ट्राचं प्रत्येक गाव करेल तेव्हा मला विश्वास आहे आपल्या हिंदू राष्ट्राकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही। मुस्लिम मतदारांची नवीन नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट न करण्याचा हा ठराव आता शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चांगलाच अंगलट आलाय। कुणालाही मतदार नोंदणीपासून रोखणं कायद्याच्या विरोधात असल्यामुळे आता प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।